श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणत्या नवीन संधी घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील का? करिअरमध्ये मोठी प्रगती होईल का? आर्थिक स्थिती मजबूत होणार का? प्रेम, कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची साथ कशी राहील आणि तुमच्या संयम व मेहनतीचे फळ या आठवड्यात मिळणार का? चला पाहूया कन्या राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, मेहनत आणि यश यांचा सुंदर संगम ठरू शकतो. ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्यातील बुद्धिमत्ता, कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता अधिक मजबूत करेल. अनेक दिवसांपासून मनात असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेचा अट्टाहास न करता योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल. या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. तुमच्या शिस्तबद्ध कामाची आणि जबाबदारीने वागण्याची सर्वजण प्रशंसा करतील. काही नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या संधी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मनावरील ताण कमी होईल. या आठवड्यात वेळेचे नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार यांमुळे तुम्ही इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहाल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि छोट्या अडचणींनी खचून जाऊ नका. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींना हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. तुमचे नियोजन, बारकाईने काम करण्याची सवय आणि शांत स्वभाव यामुळे कठीण कामेही सहज पूर्ण होतील. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन करार, नवीन ग्राहक आणि नवीन गुंतवणुकीच्या दृष्टीने लाभदायक राहील. ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र किंवा तांत्रिक व्यवसायात विशेष प्रगती दिसेल. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टता ठेवा आणि प्रत्येक व्यवहार लेखी स्वरूपात करा. कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी सर्व माहिती तपासूनच पुढे जा. आठवड्याच्या शेवटी व्यवसायातील नफा वाढण्याची शक्यता आहे. तुमची विश्वासार्हता वाढेल आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल आणि काही नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. घरातील आर्थिक ताण कमी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल. घर, जमीन, वाहन किंवा दुरुस्तीशी संबंधित खर्च होऊ शकतो, पण तो भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. जोखमीच्या गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित योजनांवर भर द्या. कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी केलेले नियोजन पुढील काही महिन्यांत मोठा लाभ देईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण शांत, प्रेमळ आणि आनंददायी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल आणि त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला मोठा फायदा होईल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. कोणत्याही छोट्या गोष्टीवरून वाद घालणे टाळा. तुमची समजूतदार भूमिका घरातील वातावरण अधिक सुखकर ठेवेल. आठवड्याच्या शेवटी संपूर्ण कुटुंबासोबत आनंददायी क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा गोडवा वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल. अनेक दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होतील. परस्पर विश्वास आणि आदर वाढेल. अविवाहित व्यक्तींना चांगले स्थळ मिळण्याची किंवा नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासाठी वेळ काढावा. एकत्र प्रवास किंवा एखादा छोटा कार्यक्रम नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. राग किंवा संशयाला स्थान देऊ नका. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. प्रेमात प्रामाणिकपणा आणि विश्वास टिकवून ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी आनंदाची एखादी बातमी मिळू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्कृष्ट प्रगती करणारा ठरेल. अभ्यासात लक्ष अधिक केंद्रित होईल. कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य आत्मविश्वास वाढवेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. ऑनलाईन शिक्षण, तांत्रिक अभ्यास किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित माहिती लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यास आणि इतर उपक्रम यामध्ये संतुलन राखता येईल.
सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. सातत्य, मेहनत आणि शिस्त यामुळे भविष्यातील मोठ्या यशाचा पाया मजबूत होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असला तरी स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. सततच्या कामामुळे थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. वेळेवर झोप, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे बाहेरील अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. पुरेसे पाणी प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्न आहारात समाविष्ट करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा. नियमित आरोग्य तपासणी आणि सकारात्मक जीवनशैलीमुळे संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. कामासोबत विश्रांतीलाही तितकेच महत्त्व द्या. प्रवास. या आठवड्यात व्यावसायिक तसेच कौटुंबिक प्रवासाचे योग आहेत. प्रवासातून नवीन संधी, नवीन ओळखी आणि चांगले अनुभव मिळतील. कामानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत छोटा प्रवास केल्याने मानसिक ताजेपणा मिळेल. प्रवासापूर्वी सर्व नियोजन पूर्ण करा. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक तयारी करूनच प्रवासाला निघा. वाहनाची योग्य तपासणी करा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवास करा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी झालेला प्रवास आनंद, समाधान आणि नवीन प्रेरणा देणारा ठरेल. अध्यात्म आणि उपाय. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमची विशेष ओढ वाढेल. बुधवारी श्री गणेशाची पूजा करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. भगवान विष्णूची उपासना करणेही शुभ राहील. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. गायींना हिरवा चारा द्या आणि पक्ष्यांना धान्य टाका. आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराचे स्मरण करून करा. नम्रता, संयम आणि सत्कर्म यामुळे अडथळे दूर होतील आणि यशाचे मार्ग अधिक खुले होतील. या आठवड्यात केलेले धार्मिक कार्य भविष्यात सकारात्मक फळ देईल. एकूण हा आठवडा कन्या राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. व्यवसायात नफा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात आणि सकारात्मकतेत जाईल. संयम, शिस्त, योग्य नियोजन आणि श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. धन्यवाद.